खूप वेळेला काय होतं, आपण स्वतःला गृहीत धरतो. पण आता वयाच्या 50 किंवा 55 नंतर सुद्धा शरीर बदलतंय हे मान्य केलं पाहिजे. बारीक दिसणं किंवा गोड दिसणं हे आत्ता महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची कामं करता येणं अगदी शेवटपर्यंत. इतकी ताकद तरी आपल्याला शरीरात टिकवून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासूनच थोडं चालायला सुरुवात करा. जेवणात थोडं कॅल्शियम, प्रोटीन वाढवा. हे प्रत्येक वेळी कोणी डॉक्टरनेच सांगायला नको. हे आपल्याला आतून समजलंच पाहिजे. कारण अंथरुणाला खिळून राहणं यापेक्षा मोठी शिक्षा नाही. आपल्याला शेवटपर्यंत आपली स्वतःची कामं करता यावी, नातवंडांशी खेळता यावं आणि आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेता यावा, यासाठी आज स्वतःची थोडी काळजी घेतलीच पाहिजे. हे झालं शरीराच्या काळजीबद्दल. दुसरी गोष्ट, खिशातला पैसा आणि आपल्या मनाचा मान. आपल्या भारतीय स्त्रियांचा एक स्वभाव असतो बघा, स्वतःकडे पैसे असले तरी मुलांना देऊन टाकतील किंवा घरातल्या गरजांवर खर्च करतील. माझं काय, मला काय लागतं असं आपण म्हणतो. पण खरं सांगू, म्हातारपणी पैसा हा फक्त कागद किंवा नोटा नसतात, तो तुमचा स्वाभिमान असतो. तुमच्याकडे जर स्वतःचे 4 पैसे असतील ना, तर घरातल्यांची वागणूकसुद्धा तुमच्याप्रती बदलते. हे कटू आहे पण सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला पेन्शन असू देत किंवा नसू देत, तुमच्या नावे काहीतरी रक्कम अगदी सुरुवातीपासून तुम्ही बाजूला ठेवायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती रक्कम अशी असावी जी तुम्हाला हवी तेव्हा काढता येईल. खूप वेळेला आपण दागिने करून ठेवतो, जमीन घेऊन ठेवतो, पण जेव्हा दवाखान्यासाठी किंवा औषधासाठी पैसे लागतात तेव्हा पटकन सोन्याची बांगडी मोडून आपण पैसे आणायला जाऊ शकत नाही. त्यामुळे बँकेत स्वतःच्या नावावर थोडे पैसे असे ठेवा की जे तुम्ही पटकन काढून वापरू शकता.